मुंबई महापालिकेतल्या रस्ते घोटाळा प्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्यानं मनसेनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलनापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय प्रकार घडलाय दादरमध्ये? मनसेकडनं आंदोलन करण्यात आलंय। दीपक, ज्या प्रकारे रस्ते घोटाळ्यामध्ये 22 लोकांना अद्याप मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, पण जे 6 मेन कंत्राटदार आहेत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाहीये। त्यांना अटक करण्यात येत नाही, त्यांच्या विरुद्ध FIR झाल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नाहीये आणि त्यांना जाणून बुजून सोडण्यात येत आहे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही असा आरोप मनसेने लावलेला आहे। आणि यालाच आधार करत आज मुख्यमंत्री दादर या परिसरामध्ये एका कार्यक्रमासाठी येत होते आणि त्या कार्यक्रमाची माहिती यांना मिळाली। त्या कार्यक्रमाच्या वेळेस तिथे पोहोचून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला, पण मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री येण्याआधीच त्यांना ताब्यात घेतलं। एकूण 12 ते 15 मनसे पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि महिला कार्यकर्त्या तिथे होत्या, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। रस्ते घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्रीच या कॉन्ट्रॅक्टर्सना वाचवत आहेत अशा प्रकारचा आरोप मनसेने लावलाय आणि म्हणूनच त्यांना काळे झेंडा दाखवण्याचा हा प्रयत्न आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं आणि नेत्यांकडनं झालेला आहे। दीपक, गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।